नमस्कार, जय भीम. उपरी नगरपरिषदेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक चालू आहे आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमातून मी आपल्यासमोर विकासाचे मुद्दे घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उपरीचा विकास व्हावा, प्रभाग क्रमांक 7मधून मी या ठिकाणी उभा आहे. माझं नाव दिलीप बचाराम शिंगाडे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हा जो वार्डाचा विकास असेल, उपरी गावाचा विकास असेल, वेगवेगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि या समस्या सोडवण्यासाठी मी या निवडणुकीसाठी उभा आहे. आणि ह्या माध्यमातून काम करत असताना अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आपल्या या वार्डामध्ये लाईटची व्यवस्था असेल, रस्त्याचा विषय असेल, गटारीचा विषय असेल, त्याचबरोबर घरकुल योजना, रमाई घरकुल योजना असेल, पंतप्रधान घरकुल योजना असेल, असे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी मी आपल्या या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्यासाठी उपरी नगर परिषदेमध्ये एक नगरसेवक म्हणून या पदासाठी उभा आहे. आणि ह्या माध्यमातून आपल्याला विकास साधायचा आहे. जे वंचित घटक आहेत, ज्या वंचित घटकापासून जाऊन त्यांचे अनेक प्रश्न असतील, ते प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध या ठिकाणी आहे. आणि सातत्याने वेगवेगळे प्रश्न भेडसावत आहेत. या प्रश्नासाठी, या प्रश्नांची सोडवणुकीसाठी मला त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. आणि सामान्यांचा जो विचार आहे, सर्व जनतेचा विचार आहे, हा विचार जनमानसात कोण जाऊन त्यांच्या जनतेची जी प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उकल करण्यासाठी, त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मला या ठिकाणी जनतेने निवडून द्यावं. जे अनेक प्रश्न निर्माण झाले असतील किंवा भविष्यामध्ये होणार असतील, त्या प्रश्नाचीसुद्धा सोडवणूक मी सातत्याने करीत राहीन. आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे सर्व प्रश्न आहेत, ते प्रश्न निकालात काढून आमच्या पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग मानकापुरे साहेब आहेत. त्याचबरोबर या आपल्या 1 नंबर प्रभाग क्रमांक 1मधून श्वेता शरद कांबळे ह्यासुद्धा निवडणूक लढवित आहेत. आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सातत्याने सर्व जे विकास आहेत, त्या विकासाला चालना देण्यासाठी आपला हा पक्ष जनमानसात आपण या ठिकाणी पोचवण्याचं काम करत आहोत. आणि सर्व प्रश्न आपण ह्या माध्यमातून सोडवत आहोत. खऱ्या अर्थाने ही निवडणूक स्वाभिमानाची निवडणूक आहे, स्वाभिमानाची निवडणूक आहे. त्याबरोबर जे भारतीय संविधान आहे, त्या संविधानाच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. बाबासाहेबांनी जे आम्हाला संविधान दिलेलं आहे, 395 कलमाचा 8% जे कलम आहे, जी संविधान आहे, या संविधानाच्या अनुषंगाने आपण जनतेचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आणि ह्या माध्यमातून जनतेचे सर्वच प्रश्न आम्ही निकालात काढणार आहोत. आणि माझं जे चिन्ह आहे, हे माझं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. या गॅस सिलेंडरच्या चिन्हाच्या माध्यमातून येत्या 2 तारखेला जे मतदान आहे, त्या मतदाना 2 तारखेचं जे सिलेंडरचं बटन दाबून मला विजयी करण्यात यावं, असं मी जनतेला आव्हान करत आहे. आणि सर्व जनतेने माझा ह्या सिलेंडर ह्या चिन्हाचा विजय करावं, बटन दाबून विजय करावं, एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. सौ श्वेता शरद कांबळे या वहिनी वंचित बहुजन आघाडीच्या गॅस चिन्हावरती निवडणूक लढवित आहेत. त्या प्रभागामध्ये जर आपण बघितलं तर पाण्याच्या समस्या फार आहेत, त्यानंतर गटारीच्या समस्या आहेत, आरोग्याच्या देखील समस्या आहेत, ज्या दररोज नागरिकांना भेडसावतात. स्वच्छतेचा सुद्धा फार मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आहे. आणि वेळोवेळी वंचित बहुजन आघाडीने त्या प्रभागामध्ये या सर्व विषयावरती आवाज उठवलेला आहे. आणि जनतेतून, जनसामान्यातून श्वेता शरद कांबळे यांचं जर काम बघितलं, त्या वार्डामध्ये अतिशय सुंदर असं काम आहे त्यांचं. बचत गटाच्या माध्यमातून जनसंपर्क फार मोठा आहे. आणि म्हणूनच पक्षाने त्यांना ही उमेदवारी दिलेली आहे. आणि निश्चितच त्यांच्या गॅस सिलेंडर चिन्हावरती त्या ठिकाणचे प्रभागातील मतदार हे त्यांना मतदान करून निवडून आणतील, याबद्दल आम्हाला कोणतीही आता शंका नाही. त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक 7मधील उमेदवार श्री दिलीप बचाराम शिंगाडे हे गेली 30 ते 40 वर्षे उपरी शहराच्या या आमच्या समाजाच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. त्यांना देखील वंचित बहुजन आघाडीने संधी दिलेली आहे. त्यांचं एक काम पाहून येथील या वार्डामधील नागरिकांनी दिलीपदादांना या ठिकाणी निवडून देणारच अशी भूमिका आता लोकांची मांडलेली आहे. अनुक्रम नंबर 5वरती गॅस सिलेंडर चिन्ह आहे. आम्ही आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना आवाहन करतो की गॅस सिलेंडर चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या दोन्ही उमेदवाराला आपण प्रचंड मताने निवडून द्या. आणि प्रभाग क्रमांक 1 व 7 या प्रभागाचा विकास जर खऱ्या अर्थाने आपल्याला करायचा असेल, तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराशिवाय आता कोणताही पर्याय नाही. कारण प्रस्थापित
हे राजकारणी जे लोक आहेत ते निवडून आल्यानंतर प्रभागाचं काम करतो असं फक्त खोटा आश्वासनाने गप्पा मारतात. पण आमचे उमेदवार हे गप्पा न मारता निवडून आल्यानंतर 100% आपल्या प्रभागातील असणारे समस्या, त्या प्रभागातील असणारे सर्वच प्रॉब्लेम हे 100% निकालात काढणार, यावर आता सर्व मतदारांशी काम आलेलं आहे आणि आमचे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. जय भीम.